Very good evening, one and all. Once again, that just we have completed the utility of wood. Now we'll just ask few of the questions from our side. कुछ सवाल जवाब आपसे होंगे. So I request you all of you that better way to just start your videos too. First of all, I'll ask few questions to Prachi. Fine? Okay. मला इंग्रजी शिकायला आवडेल. सांग प्राची. I would like to learn English. राईट. तिला जगभर फिरायला आवडेल. She would like to world trip. She would like to wander worldwide. Okay. She would like to wander worldwide. नेक्स्ट. राजू म्हणाला मी एमपीएससी ची परीक्षा देईल. Raju said that I would. Oh. Raju said that I would do the MPSC exam. I would give MPSC exam. Do नाही. ओके. गड़बड़ करो नका. फाइन. नेक्स्ट कुछ क्वेश्चन मीनाक्षी मैम आपके लिए रहेंगे. राइट. मुझे कंप्यूटर का एडवांस नॉलेज देना पसंद है. I would like to give advanced knowledge of computer. I would like to get, not give. Absolutely. Okay, right, fine. Next. अगर मैं कलेक्टर होती. If I would be an collector. Would be an collector कभी नहीं होता है. If I would be. I would be a collector. Collector. Right. And कब लगेगा मैम? जब वो वर्ड वॉवेल साउंड में होगा सर. राइट राइट राइट. अगर वो वॉवेल से अगर होने वाले हैं तो राइट AEIOU से शुरू होने वाले सिंगल जो वर्ड रहेंगे उनके लिए हम एन लगा सकते हैं. राइट. फाइन. नेक्स्ट क्वेश्चन टू यू. सचिन सेड दैट आई वुड स्टार्ट माय ओन क्रिकेट एकेडमी. सचिन ने कहा था वो उसकी खुद की एकेडमी शुरू करेगा. राइट. ओके. आई वुड लाइक टू लिसन द लताज एंड रफी सॉन्ग. मुझे लता जी और रफी जी के सॉन्ग सुनना पसंद आएगा. पसंद आएगा. राइट. और पसंद है भी बोल सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है. यस नैना मैम, आर यू बीइंग देयर? यस नैना मैम, आर यू बीइंग हियर? Fine, let it be no problem that. We'll just start the next concept in this particular video. Fine. Yes. Now hereafter, after looking toward the word that we are just going to see, should. There are three different uses of should. And these are really important and integral part when we just communicate with someone, because should is being utilized at least 40% when we just communicate with someone. Look at here. I hope that you're getting my screen. Yes, this is what the utility of should. Three different uses of should. One of them is obligation, right? To express the obligation. बंधनकारक क्रिया ज्याला आपण म्हणतो. मी गाणं गायलं पाहिजे. आय शुड सिंग अ सॉन्ग. मी गायलंच पाहिजे नाही म्हटलो. गायलं पाहिजे म्हणजे तिथे आपण शुड वापरू शकतो. च पाहिजे म्हटल्याच्यानंतर आपण मस्ट किंवा हॅव टू हॅज टू चा वापर करू शकतो. शुड चा दुसरा उपयोग असतो ऍडवाइस, सल्ला देणे, सलाह देना, है ना. तू गाणं शिकायला पाहिजे. यू शुड लर्न सॉन्ग. तुम्ही इंग्रजीत बोलायला पाहिजे. यू शुड स्पीक इंग्लिश. तुम्ही ना आज संध्याकाळी हॉटेलमध्ये जायला पाहिजे. यू शुड गो इन अ हॉटेल इन द इव्हनिंग. वाय? बिकॉज इट्स अ डे ऑफ सेलिब्रेशन. नेक्स्ट, एजम्पशन, ज्याला आपण गृहीत धरणे म्हणतो. वी आर अज्युमिंग दैट. इसके अंदर जॉइंट स्टेटमेंट होता है. पहला सेंटेंस देखो. जर मी तिथे गेलो तर मी पुस्तक खरेदी करेल. राइट. जर मी तिथे गेलो तर मी पुस्तक खरेदी करेल. मीन्स व्हाट दैट कंडीशनल क्लॉज आया है वहां पर. तो पहले सेंटेंस में शुड यूज होता है, दूसरे सेंटेंस में विल यूज होता है. जैसे कि इफ आई शुड गो देयर देन आई विल परचेस अ बुक. Likewise. Okay, fine. So these are the three different uses of should: obligation, advice, and assumption. Fine. Right. कुछ लिखना बाकी है क्या प्राची? No, sir. नहीं. Fine. Okay. Good. So shall I ask few questions to you? Yes, sir. Right. आपण सर्वांनी देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. We should have to do something for our. We should have to
Do से ठीक आहे. शुड नंतर परत हॅव टू लावायची गरज आहे का? नाही. नाही गरज आहे. एक तर शुड लावा किंवा हॅव टू. वी शुड डू ला रिप्लेसमेंट काय दिसत हा वापर ना, वापर वापर. we should do something for our nation. Right, we should do something for our nation. Right. Next question to you. जर तू अभ्यास केलास तर तुझा फर्स्ट रँक येईल. If you should if you should do a study, then surely you will so sentence काय होतं? तर तुझा पहिला क्रमांक येईल किंवा तुला पहिला नंबर मिळेल. Then you will achieve rank first. Then you, right, if you should do study hard, then you will get the first rank, right? Both the sentence will work, no issues that. Next sentence. जब किसी को सलाह देनी रहती है, तू एक काम कर, राजवाल्याच्या दुकानातून कपडे घे, असं तुला कोणाला तरी सांगायचंय. हाऊ कॅन यू जस्ट टेल देम? राईट, तुला राजवाल्याच्या दुकानातून कपडे घ्यायचे आहे. आई थिंक सो नेटवर्क इश्यू इज देयर. फाइन. मीनाक्षी मैम प्लीज, आपको किसी को कहना है कि तू एक काम कर, तुम एक काम करो, राजवाले की दुकान से कपड़े ले लेना. Do one thing. You should purchase clothes from Raj cloth store. राईट, ओके. नेक्स्ट मॅम, आपण सर्वांनी गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे. We all should celebrate a Ganesh festival. राईट मॅम. नेक्स्ट क्वेश्चन. जर तिने गाणं गायलं तर तिला बक्षीस मिळेल. If she would sing a song, she will get a prize. शुड आएगा, फिर दूसरे इसमें विल आएगा. राइट, चलेगा. प्राची मॅडम, येतोय आवाज व्यवस्थित? हो सर. राईट, फाईन. थोडा नेटवर्कचा इश्यू आला होता तुमचा, काही हरकत नाही. पुढचं वाक्य तुमच्यासाठी आहे. मला Yes, कलेक्टर बनायला आवडेल. I should आता मिक्स विचारतोय मी. I would like to become a collector. कलेक्टर, राइट, ओके. मैम अभी मिक्स पूछ रहा हूँ, पूरा हैव टू हैज टू जो भी पढ़ाया है आज तक उतना सारा कवर करूंगा इसके अंदर, ठीक है? राइट. मैं झूठ नहीं बोल सकती क्योंकि मैं भारतीय हूँ. I can't lie can't say, because I am Indian. Because I am Indian. Right. Okay. Meenakshi ma'am, next question to you now. Right. जर मी लेखक असतो. If I would be a writer. If I would be a writer. Would be a writer. Okay. Next. मला लोकांना आरोग्याबद्दल माहिती सांगायला आवडेल. मीनाक्षी I मॅम. would like to inform people about the health issues. राईट. आता मला लोक काही म्हणू शकत नाहीत. Now people can't say anything to me. ओके, राईट, फाईन. कदाचित, शायद वो मेरे साथ मूवी के लिए आएगा. He may come with he may be come with me for movie. मे बी कम विथ मी आएगा या मे कम विथ मी आएगा? He may come with me. राइट. जब भी कभी किसी के अंदर वर्ब दिया हुआ है तो उसके अंदर भी लेने की यूजुअल जरूरत नहीं पड़ती है. राइट. आज और एक नई चीज आपको यहाँ पर मैं साझा करूंगा, आपके साथ शेयर करूंगा. नैना मैम है क्या यहाँ पर सेशन में? क्योंकि ये कंसेप्ट आपको भी नहीं बताया गया था मैडम. फाइन, लेट इट भी, आप बाद में वीडियो सुन लेना, ठीक है? एक कंसेप्ट मैडम लिख लो, प्राची मैडम और मीनाक्षी मैम. मे बी प्लस VING. Yes, sir. मे बी प्लस VING. राइट. जब भी कोई पॉसिबिलिटी की एक्शन चल रही है ऐसा बोलना है, चल रही है पॉसिबिलिटी वाली एक्शन, तो वहां पर मे बी प्लस ING यूज होता है. एग्जाम्पल के तौर पे देखेंगे हम, शायद वह गाना गा रही होगी.
शायद वह गाना गा रही होगी। कैसे आएगा बोलो? She may be singing a song. शी मे बी सिंगिंग अ सॉन्ग, राईट. प्राची, नेक्स्ट वाक्य तुझ्यासाठी आहे. कदाचित आम्ही गुलाबजामुन बनवत असू. कदाचित आम्ही Sorry, sir. गुलाबजामुन बनवत असू. Maybe we will make gulab jamun. क्रिया चालू असेल ना प्राची? Maybe we make a gulab. वी मे बी मेकिंग गुलाबजामुन, है ना? वी मे बी मेकिंग गुलाबजामुन. जेव्हा क्रिया चालू असेल ना, तेव्हा आपण बी आणि ING चा वापर खूप चांगल्या प्रकारे करू शकतो, राईट? वी कॅन युटिलाइज दिस. So whenever you are just going to communicate with someone and going to tell them a possibility, the action of possibility which is going on. So at that time we are using what? We are using maybe plus ING. We are using maybe plus ING. ठीक है? So आज तक क्या इसके अंदर शेड्यूल के अंदर हमने जितनी भी रिक्वायर्ड ऑक्सिलरीज थी उनको कवर करने का थोड़ा प्रयास किया है. फाइन. Yes, thank you very much for listening me. Thank you.